महाराज हार आणलीत का? हा हे साई राम जय साई राम. आवाज. हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम. हे साई राम जय साई राम. हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम. हे साई राम जय साई राम. हरे हरे कृष्णा राधे राधे श्याम. हे साई राम
पुरुषं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि। रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय सीतायापतये नमः। रघुनाथाय नाथाय सीतायापतये नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईबाबांच्या या जीवनगाथेचा उच्चार करण्यासाठी श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत। साईबाबांची जीवनगाथा तपासत असताना, पाहत असताना, विचारात घेत असताना साईबाबांचं हे जीवनचरित्र आजही समाजाला मार्गदर्शक ठरताना आपल्याला पाहायला मिळते। या जीवनचरित्राची कालही गरज होती, आजही गरज आहे आणि भविष्यातही गरज असणार आहे। असं हे साईबाबांचं जीवनचरित्र आहे, ही जीवनगाथा आहे। साईबाबांचं जीवनचरित्र म्हणजे काय पाठ्यपुस्तकातील धडे आणि कविता नाहीये, तो पाठ्यपुस्तकातील धडा नसून जीवनामध्ये आपल्याला शिकण्यासारखा धडा आहे। म्हणून तुम्ही पहा, पहिलीचा अभ्यासक्रम दुसरीच्या वर्गात चालत नाही, दुसरीचा अभ्यासक्रम तिसरीच्या वर्गात चालत नाही, तिसरीचा अभ्यासक्रम चौथीच्या वर्गात चालत नाही। हे झालं ते शालेय अभ्यासक्रमाचं। पण माझ्या साईंचं जीवनचरित्र असं नाही। हे चरित्र कालच्या समाजालाही जितकं आदर्श होतं तितकंच आदर्श ते आजच्या समाजालाही आहे आणि तितकंच आदर्श हे भविष्यातही समाजाला मार्गदर्शक म्हणून ठरणार आहे। असं हे दिव्य चरित्र आपण कालपासून पाहत आहोत। काल आपण साईबाबांच्या जीवनचरित्र पाहत असताना काही महत्वाच्या अशा घटना पाहिल्या आणि या ग्रंथाचे लेखक जे काही हेमाडपंत आहेत त्यांनी साईबाबाचं जीवनचरित्र रेखाटत असताना स्वतः साईबाबांची आज्ञा घेऊन जीवनचरित्र लिहायला सुरुवात केली, रेखाटायला सुरुवात केली। आणि साईबाबांचं जीवनचरित्र लिहिण्यासाठी स्वतः साईबाबांनी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचं कारण मला असं वाटतंय, एखादं चरित्र ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं लिहिलं जातं
ज्या वेळेला त्या व्यक्ती गेल्यानंतर त्याचं चरित्र लिहिणं, ते चरित्रामध्ये सत्यता, पूर्ण सत्यता असेलच असं नाही. बरोबर आहे? पूर्ण ते चरित्र सत्य असेलच असं नाही. गेल्यानंतर लिहिलेलं चरित्र पूर्ण सत्य असेल असं नाही. पण साई चरित्राची ही खूप मोठी गंमत आहे. साईबाबांनी स्वतः मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या पद्धतीने या ग्रंथाच्या लेखकांनी साईबाबांच्या आज्ञेनं चरित्र लिहिलेलं आहे. म्हणून या चरित्रामध्ये आपल्याला अवास्तव, अनाकलनीय असं काही वाटत नाही. साईबाबांच्या जीवनामध्ये घडलेल्या या छोट्या छोट्या घटना आहेत की ज्या घटना मानवी जीवनाचं उत्थान होण्यासाठी आणि समाजासमोर आदर्शवत जीवन जगण्यासाठी आजही गरजेचे आहे. हे जीवनचरित्र का पाहायचंय त्याचं कारण असं आहे, हे जीवनचरित्र पाहत असताना आपल्याला आपल्या जीवनातील काही प्रश्न त्या जीवनचरित्रातून सोडवता आले पाहिजे, तर ते जीवनचरित्र आपल्या कामाचं आहे. साईबाबांचं चरित्र वाचायचंय. साईबाबांची ही आद्य बखर आहे. मी साईबाबांचं चरित्र करण्यासाठी इथं उपस्थित झालोय. ते काय फक्त एखादं साधं पुस्तक वाचून आपल्या समोर आलेलं नाहीये. ज्या ज्या ठिकाणी साईबाबांचा चरण स्पर्श झाला त्या त्या प्रत्येक ठिकाणाचं दर्शन घेऊन, भेट देऊन आलेलो मी आहे. साईबाबांचं जीवनचरित्र ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या भाषेमध्ये लिहिलं त्या सर्व चरित्राचा अभ्यास करून 10 ते 15 ग्रंथांचा अभ्यास करून हे साईबाबांचं जीवनचरित्र मी आपल्याला सांगतोय. साईबाबांचं जीवन दर्शन पाहण्यासाठी ज्या वेळेला आम्ही साईबाबांनी ज्या ज्या ठिकाणी पदस्पर्श केला त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर काही जुन्या जाणत्या मंडळींनी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी आम्हाला साईबाबांच्या जीवनातील अनेक अशा घटना सांगितल्या, अनेक काही बखरं दिली, बाड दिली की महाराज तुम्ही जर साई कथा करीत असाल तर तुम्हाला साई कथा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ग्रंथ आहे. हा ठेवा आहे आणि तो ठेवा आमच्या हातामध्ये दिलेला आहे. फक्त एक ग्रंथ वाचून आणि एक पुस्तक वाचून हे सांगणं होत नाही. याच्याकरता खूप काही पाहावं लागतं. बोला साईनाथ महाराज की. खूप काही पाहावं लागतं आणि हे अनेक ग्रंथ हाताळून त्या ग्रंथांचं दर्शन घेऊन ते ग्रंथ पाहून मी आपल्या समोर हे साईंचं जीवनचरित्र आपल्या समोर मांडतोय. म्हणून खूप जाणीवेतून आपण हे जीवनचरित्र श्रवण करायचंय. साईबाबांचं जीवनचरित्र हे पुस्तक दिसतंय आपल्याला, पण हे पुस्तक नसून या पुस्तकाची आजही गरज आहे. गरज आहे आज. पण आज आपल्याला गरज वाटते. का गरज आहे याची? 100 वर्षापूर्वी घडलेल्या घटना आपल्याला हे वाचून नाही जाणून घ्यायच्या. ज्ञानेश्वरी वाचायची, 750 वर्षापूर्वी घडलेल्या घटना नाही जाणून घ्यायच्या. गाथा वाचायचा आहे म्हणजे 400 वर्षापूर्वी घडलेल्या घटना नाही वाचायच्या. रामायण महाभारत वाचायचे म्हणजे हजारो वर्षापूर्वी घडलेल्या घटना आपल्याला नाही वाचायच्या. तर ते ग्रंथ वाचत असताना आपल्याला, त्या ग्रंथ वाचत असताना आपल्या जीवनातील आजची प्रश्न सोडवता आले पाहिजेत ते ग्रंथ वाचून, तर त्या ग्रंथाचा फायदा आहे. आणि ग्रंथ त्याला म्हणतात तो किती वर्षापूर्वी लिहिला यापेक्षा आजच्या समाजाला त्याचा उपयोग किती आहे हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे? ग्रंथ त्याला म्हणतात जो आपल्या जीवनातील ग्रंथींचा भेद करतो, ग्रंथी नाहीशा करतो. ग्रंथी म्हणजे गाठी, आणि माणसांच्या मनामध्ये गाठी असतात, त्या संशयाच्या असतात, संदेहाच्या असतात. आपल्या मनाला बऱ्याच गोष्टी पटत नाहीत. अरे खरंच हे असं झालं असेल का? हा जो काय आहे ना, हा आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये जेव्हा येतो त्यावेळेला आपल्याला साधू संतांनी सांगितलंय, तुका म्हणी नाही विश्वास ज्या म्हणी
पहावे पुराणी विचारुनी, हे आपल्याला ग्रंथांमध्ये पाहावं लागतं. हा का मनामध्ये जेव्हा निर्माण होतो त्याला गाठ असं म्हणतात. आणि गाठ सोडल्याशिवाय, ही गाठ कोण सोडवत असेल तर ती गाठ सोडवण्याचं काम ग्रंथांचं आहे. आणि ती गाठ सोडल्याशिवाय आपल्याला परमात्म प्राप्ती दुर्मिळ आहे, कठीण आहे, कधीही प्राप्त होऊ शकत नाहीये. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी. अगोदर गाठी सोडिल्या आणि नंतर दिली मिठी पायासी. ह्या संदेहाच्या, या संशयाच्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालं पोटी शीतळ, झालो पोटी, झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ. संदेहाच्या सुटल्या गाठी, त्या संदेहाच्या गाठी, संशयाच्या गाठी सोडायच्या. आणि त्यासाठी ही ग्रंथ पाहिजे. आपल्याला ही ग्रंथ वाचत असताना आपल्या जीवनातील प्रश्न सोडवता आले पाहिजे. पण त्यासाठी ग्रंथ वाचत असताना ती मोघम वाचायची नाहीये. बरोबर बोलतोय मी? ही ग्रंथ वाचायची, ती मोघम वाचायची नाहीये. तर ती ग्रंथ वाचत असताना आपल्याला त्या ग्रंथाचा अर्थही कळणं गरजेचं आहे. नाहीतर अर्थ कळाला नाही आणि आपण ग्रंथ वाचले तर साधू संतांनी सांगितलं ती पोथी, तो ग्रंथ वाचून काहीच उपयोग होत नाही. प्रेमाशिवाय केलेलं भजन, नाकाशिवाय घातलेला मोती आणि अर्थाशिवाय वाचलेली पोथी ही व्यर्थ आहे. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचुनी काय. आणि म्हणून ही पोथी वाचायची, ग्रंथ वाचायचा आहे. पण ग्रंथ वाचत असताना आपल्याला आपल्या जीवनातील प्रश्न सोडवता आले पाहिजे. आणि ते ग्रंथ, त्याकरता ते ग्रंथ वाचत असताना त्या ग्रंथाचा अर्थही कळाला पाहिजे. नाहीतर आपण ग्रंथ वाचतो पण वाचतोय का पानं उलटतोय हेच कळत नाही. पारायण करणं वेगळं आणि तो ग्रंथ समजणं वेगळं आहे. म्हणून काही ग्रंथांचे काही प्रकार तत्वचिंतकांनी सांगितलेले आहेत. काही ग्रंथ आहेत ते उपासनेचे ग्रंथ आहेत आणि काही ते अभ्यासाचे ग्रंथ आहेत. साईबाबांचं हे जीवनचरित्र म्हणजे आपल्यासाठी अभ्यासाचा विषय आहे. आणि त्याचा अर्थ जाणल्याशिवाय, अर्थ कळाल्याशिवाय आपल्याला खरं समाधान, खरी कृपा साईबाबा करत नाहीत. आणि म्हणून साईबाबांचं जीवनचरित्र आपण पाहतोय. आणि या जीवनचरित्रामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा आपण कालपर्यंत केलेला आहे. अतिशय गोड, सुंदर, मधुर असं नियोजन या ठिकाणी सर्व साई भक्तांनी मिळून केलेलं आहे. साई श्रद्धा चॅरिटेबल ट्रस्ट, रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना, महाराष्ट्र नगर मानखुर्द यांच्या वतीनं सर्व साई भक्तांच्या माध्यमातून हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी आयोजित करण्यात येतो. आणि या वर्षी थोड्याशा
मोठ्या स्वरूपामध्ये या कथेचं आयोजन नियोजन सर्व कार्यक्रम समितीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. रिक्षा चालक मालक, टॅक्सी चालक मालक संघटना असेल, या सर्व मंडळींचा या कार्यक्रमामध्ये अत्यंत मोलाचा असा वाटा आहे. कळत नकळतपणे आपला संसार प्रपंच चालवत असताना आपल्याकडून देव देश धर्माची सेवा घडावी आणि समाजाचं, देवाचं, देशाचं आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून आपण ही सेवा करत असताना आपल्यावरती कळत नकळतपणे साईबाबांची कृपा व्हावी आणि सध्या कलियुगामध्ये सर्वात लवकर प्रसन्न होणार आणि तात्काळ आपल्या भक्तांना फल प्रदान करणारं जर दैवत कोणतं असेल तर ते माझे साईबाबा आहेत. बोला साईनाथ महाराज की जय. अतिशय सत्वर फल देणार हे दैवत आहे. साईबाबा जाऊन समाधीस्थ होऊन कित्येक वर्ष जरी झालेली असली तरी सुद्धा पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं जे जे भक्त साईबाबांच्या चरणावरती नतमस्तक झाले त्या सर्वांना आजही साईबाबा स्वप्न दृष्टांत देऊन आणि प्रत्यक्ष भेटून आपल्या जीवनातील अडचणी, दुःख, संकट नाहीस करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून खर तर कळत न कळतपणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या सर्व भाविकांनी मदत केली असेल त्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. साईबाबांचं हे जीवन चरित्र खर तर या ठिकाणी आयोजित करायचं असं ज्या ज्या भाविकांच्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या मनामध्ये हा संकल्प आला असेल ना, त्या संकल्प मूर्तींना खर तर या व्यासपीठावरून मी खूप खूप धन्यवाद अदा करतो. साईबाबा म्हणजे कोणी सामान्य व्यक्तिमत्व नसून साक्षात परब्रह्म, निर्गुण निराकार असणारं परब्रह्म तुमच्या माझ्यासारख्या पामरांचा, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर अवतरलेलं आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या दुःखामध्ये, कष्टामध्ये, आपल्या संकटांमध्ये सहभागी होऊन ते संकट निरसन करण्यासाठी प्रगटलेलं साक्षात निर्गुण निराकार असणारं परमात्म तत्वच म्हणजे साईबाबा आहे. हे दुसरं तिसरं कोणी नाही. आणि म्हणून पहा तुम्ही साईबाबांचं जीवन चरित्र आपण जर पाहिलं तर अत्यंत दिसायला अत्यंत साधा असणारा हे व्यक्तिमत्व. साईबाबा सतत ध्यानावस्थेमध्ये असायचे. शिर्डीमध्ये ज्या ज्या भाविकांनी प्रत्यक्ष साईबाबांना पाहिलं त्यांना साईबाबा प्रत्येक वेळी ध्याना अवस्थेमध्ये सापडले, पाहायला मिळाले. अत्यंत सुंदर आणि देखणी अशी ही मूर्ती. सुरुवातीला काही काळ साईबाबा शिर्डीमध्ये अवतरल्यानंतर, प्रगट झाल्यानंतर पहिलवानाचे वस्त्र परिधान करायचे. म्हणजे पहिलवान मंडळी जसे कपडे घालायचे तसे वस्त्र साईबाबांनी धारण करावे. परंतु तदनंतरच्या काळामध्ये साईबाबांनी शरीरावरती कफनी घालावी आणि डोक्याला रुमाल गुंडाळावा. अशाच अवस्थेमध्ये साईबाबा नंतरच्या आयुष्यामध्ये भक्तांना दर्शन दिलेलं आहे. साईबाबांचं हे जीवन चरित्र नंतर हळूहळू पुढे जात असताना ती साईबाबांची मूर्ती कधी निंबाच्या वृक्षाखाली, कधी वडाच्या वृक्षाखाली, तर कधी बाबळीच्या वृक्षाखाली ध्यानावस्थेमध्ये लोकांना पाहायला मिळायचे. सतत ध्यानामध्ये असावं. ध्यान लावून साईबाबा बसले, कोणाला काही बोलत नसत, मौन अवस्थेमध्ये असायचे. आणि माणसं काही त्यांच्या जवळ गेली
आणि कोणी काही प्रश्न विचारला तर साईबाबा अत्यंत मोजक्या शब्दात त्या व्यक्तीचं समाधान करायचे. अशा अवस्थेमध्ये साईबाबांचं दर्शन त्या ठिकाणी कित्येकांना झालं. फार काही ते कोणाला जास्त उपदेश करत बसत नव्हते. नाहीतर जो येईल तो सुखाने जरी आपल्या जवळ आला आणि आपण जर त्याला उपदेश करू लागलो की त्या माणसाला जास्त दुःख व्हायचं पुन्हा उपदेशात. असे काही काही प्रचारक मंडळी असतात. पण साईबाबांनी कधी कोणाला जास्त उपदेश केला नाही. ते त्यांच्या त्यांच्या महिमेत असायचे. आणि कुणी काही विचारलं की मग अत्यंत मोजक्या शब्दात त्या व्यक्तीचं समाधान करायचे आणि त्याला दिव्यत्वाची अनुभूती द्यायचे. खर तर दिव्यत्व तिथंच आहे. मौन असायचे, सतत मौन असायचे. आणि मौन हे परमार्थातलं सर्वात गुह्यात गुह्य आहे. मौनम चैवास्मि गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवतामहं. मौनम चैवास्मि गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवतामहं. मौन असायचे. कोणी काही विचारलं तर सांगायचं असं त्यांचा ठरलेला दिनक्रम असायचा. मौन असायचे, साधे असायचे. याचा अर्थ त्यांना काहीच येत नव्हतं असं नाही. तर ज्याला ज्याला जे जे पाहिजे, ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळवून देण्याचं सामर्थ्यही त्यांच्यामध्ये भरलेलं होतं. आणि म्हणूनच ते साईबाबा होते. ज्याला ज्याला जे पाहिजे ते सर्व मिळवून देण्याचं सामर्थ्य साईबाबांजवळ होतं. त्यांचं मन कधी शिर्डीमध्ये थोडस उद्विग्न झालं, उदास झालं ना, तर साईबाबा निमगावला जायचे. शिर्डीपासून जवळ निमगाव आहे. आणि त्या निमगावला बाबासाहेब टेंगळे नावाचे एक साई भक्त होते. साईबाबा त्यांच्या जवळ जायचे. पहा ना, काय भाग्य असेल हो त्यांचं. पण आपण साईंची भक्ती करतो, उपासना करतो, साईंचं नाम घेतो. ते कशासाठी? तर साईबाबांनी आपल्याला एकदा तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वप्नामध्ये येऊन तरी भेट द्यावी, दृष्टांत द्यावा, अनुभूती द्यावी. म्हणून आपण हे साईंचे सर्व उपचार करतोय. त्या व्यक्तीचं किती मोठं भाग्य असेल की न विचारताही न सांगताही साईबाबा त्यांच्या घरी जायचे. काय मैत्री असेल. माणसाचं जीवन घडतही ते चांगल्या मैत्रीने आणि बिघडतही ते चांगल्या मैत्रीनेच. माणसाचे जीवन सर्व काही संगतीवरती अवलंबून आहे. चांगल्यांची संगती माणसाच्या जीवनामध्ये असेल तर माणसाच्या जीवनाचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. आणि वाईटाची संगती जर असेल तर या आयुष्याची माती व्हायलाही वेळ लागत नाही. पण हे सर्व कशावर अवलंबून आहे? संगतीवर अवलंबून आहे. पहा तुम्ही, ताडाचं झाड तुम्हाला माहित असेल. ताडाचं झाड, बरं ताडाचं झाड नसेल माहित तर ताडी विक्री केंद्र तरी माहिती असेल ना. ताडाचं झाड असेल, ताडाच्या झाडाखाली उभा राहून जर एखादा दूध पित असेल, तो पण भाऊ ताडाच्या झाडाखाली उभा राहून जर एखादा दूध पित असेल तर येणारे जाणारे कुणी म्हणतील का हा दूध पितो, कुणी म्हणतील का हा लस्सी पितो, कुणी म्हणेल का हा रस पितो. दूध पित असतानाही त्याच्यावरती ताडी पिण्याचा आरोप येतो का? कारण तो त्या झाडाच्या संगतीमध्ये उभा आहे. माणसांचं तरी अपेक्षा काय वेगळं आहे? माणसांचंही असंच आहे. कुणाच्या संगतीमध्ये उभा राहून आपण चहा घेतो, फाट्यावरती गप्पा करतो, याच्यावरून लोक आपली लायकी ठरवत असतात. म्हणून फार चांगल्यांच्या संगतीमध्ये माणसाने जीवनाचं सोनं करायचा प्रयत्न केला पाहिजे. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले.
आपल्या जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर त्याकरता आपल्याला व्यक्तींच्या संगतीमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. आणि चांगल्यांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर आपलं जीवन त्या संगतीने धन्य होत असतं. आपल्याला म्हणूनच आपण इथं उपस्थित झालोत का, सत्संगती घडावी, काहीतरी चार चांगले शब्द कानावरती पडावेत आणि आपल्या जीवनाचं मोठं कल्याण व्हावं अशी प्रत्येकाची भावना असते. त्या निमगावतील त्या बाळासाहेबांचं काय भाग्य असेल की स्वतः साईबाबा शिर्डीहून त्यांना भेटण्यासाठी त्या गावामध्ये यायचे आणि गावात आले की साईबाबा त्यांच्यासोबत तासन तास रमायचे. त्यांच्या गप्पा गोष्टी व्हायच्या. आपणही गप्पा गोष्टी करतो पण आपल्या गप्पांना काहीच अर्थ नाही. आपल्या गप्पांना काहीच अर्थ नाही राहत नाही. खर तर माणसाने गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत पण त्या गप्पा गोष्टीमध्ये सुद्धा काहीतरी रहस्य दडलेलं असलं पाहिजे. मग काळ कसा व्यतीत केला पाहिजे हे सांगत असताना सुभाषितकारांनी सांगितलं, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन च मूर्खाना निद्रया कलहेन वा. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेन च मूर्खाना निद्रया कलहेन वा. शहाणा मनुष्य आणि मूर्ख मनुष्य याची व्याख्या करत असताना सुभाषितकारांनी सांगितलेलं आहे, काव्य करण्यामध्ये, शास्त्र चर्चा करण्यामध्ये आणि विनोदामध्ये ज्यांचा काळ व्यतीत होतो ना ते धीमता म्हणजे बुद्धिमान शहाणे माणसं आहेत. आणि व्यसन करण्यामध्ये केवळ आणि केवळ आळसामध्ये झोप घेण्यामध्ये रे आणि कलह नाम भांडण करण्यामध्ये ज्यांचा काळ व्यतीत होतो ना ती मूर्ख माणसं आहे. काय काय काव्य, शास्त्र चर्चा आणि विनोद करण्यामध्ये ज्यांचा काळ व्यतीत होतो ती शहाणी माणसं आहे. आणि केवळ आळसामध्ये झोप घेण्यामध्ये, व्यसनामध्ये आणि कलह नाम वाद विवाद भांडण करण्यामध्ये ज्यांचा काळ व्यतीत होतो ती मूर्ख माणसं आहेत. काही माणसं आपण त्यांच्या जवळ एक मिनिट जरी गेलो तरी सुद्धा वाद होण्याची शक्यता असते. म्हणून अशी अनेक माणसं आपण टाळतो. पहा, त्यांच्या जवळ जाण्याचं टाळतो. का? नको रे बाबा, तू फार भांडकुदळ आहे, कधी भांडणं काढील सांगताच येत नाही. नको बाबा, त्याच्या संगतीमध्ये गेल्यानं आपल्याला काही वाईट सवय लागते की काय याचा अर्थ तुमच्या लक्षात येत आहे. अशा पद्धतीने काळ व्यतीत करणारी ही माणसं असतात. पण साईबाबा त्या व्यक्तीच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तासन तास त्यांची शास्त्र चर्चा चालायची. चांगल्या चांगल्या गोष्टी साईबाबा आपल्या जीवनातील त्यांच्या समोर सांगायचे आणि उत्तम जीवन जगून आपण आपल्या जीवनाचं कसं सोनं करू शकतो असे काही छान संदेश साईबाबा त्या व्यक्तीला द्यायचे. अशी चर्चा चालत असताना एके दिवशी त्या बाळासाहेब डेंगळे यांचा छोटा भाऊ नानासाहेब हा तिथं आला आणि त्यांनी साईबाबांच्या चरणावरती नतमस्तक झाला, दर्शन घेतलं. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे
करी दंडवत श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत घातला आणि साईबाबांना त्या नानासाहेबांनी प्रश्न विचारला, बाबा आयुष्यामध्ये सगळं काही मिळालंय, धन आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, ऐश्वर आहे, पण बाबा तुमच्यासारख्या महात्म्याचा चरण स्पर्श या घराला होऊनही अजून या पामराला, अजून माझ्या संसार वेलीला काही पत्र पुष्प काही निर्माण झालेलं नाही. साईबाबांनी ओळखलं, अरे बहुतेक याचं लग्न होऊन याला पुत्र प्राप्ती नाही, म्हणून हा आपलं दुःख माझ्या समोर सांगतोय. त्यावेळेला त्याने सांगितलं, बाबा पहिलं लग्न झालं, मुलबाळ नाही, म्हणून दुसरं लग्न केलं, तरीही मुलबाळ नाही. आता आयुष्यामध्ये एकच इच्छा आहे, सर्व काही आहे, धन संपत्ती ऐश्वर्य, पण ती पुत्राशिवाय हे धन आणि संपत्ती आणि हे ऐश्वर्यच मला खायला उठतं की काय, असा मला भास होऊ लागलेला आहे. त्याचं कारण पुत्रहीनस्य मे राज्यं सर्वं दुःखाय कल्पते. सर्व काही असेल आणि संसारामध्ये जर संतती प्राप्ती नसेल तर मायबापांनो त्या संसाराला काहीच महत्व राहत नाही. काही जण भाग्यवान असतात, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, अशा पद्धतीने त्यांची अतिशय रंगत संगत संसाराची चाललेली असते. अतिशय गोड असा काही प्रसंग मी आपल्या समोर हा सांगतोय. मायबापांनो खूप लक्षपूर्वक ऐका. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला जर अशी काही कमतरता असेल, काही कमी असेल, जर काही संकट असेल, दुःख असेल, तर ते साईबाबांच्या कृपेने नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी नाही, ही साईबाबांनी दिलेली ग्वाही आहे. बोला साईनाथ महाराज की. त्या नाना साहेबांनी आपलं दुःख सांगितलं साईबाबांना, बाबा सर्व काही आहे पण पुत्र प्राप्ती नाही, आपण काहीतरी आशीर्वाद द्यावा. साईबाबांनी त्याला शिर्डीला बोलावलं. काही दिवसानंतर बाबा शिर्डीला असताना तो व्यक्ती नानासाहेब साईबाबांच्या दर्शनासाठी गेला आणि साईबाबांच्या समोरच धुनी पेटलेली होती. त्यातील उदी साईबाबांनी प्रसाद म्हणून त्या व्यक्तीच्या हातावरती ठेवली. साईबाबांची उदी म्हणजे सामान्य समजू नका मायबापांना. त्या उदीमध्ये प्रचंड सामर्थ्य असतं. आपल्या जीवनात आपल्याला जे जे हवंय ते मिळवून देण्याचं सामर्थ्य त्या उदीमध्ये आहे. ते उदी म्हणजे साक्षात साईबाबांचा प्रसाद आहे. बोला साईनाथ महाराज की. तो साईबाबांचा प्रसाद त्या व्यक्तीनं हातामध्ये घेतला आणि तो प्रसाद सेवन केल्यानंतर यथाकाल त्याच्या पत्नीला गर्भधारणा राहिली आणि तदनंतर साईबाबांच्या कृपेने त्या उदीच्या प्रसादाने आणि साईबाबांच्या गोड अशा संगतीने नानासाहेबांना अनेक वर्षापासून होत नसलेली पुत्रप्राप्ती साईबाबांच्या कृपेने झाली. हा साईबाबांच्या कृपेचा प्रताप आहे. बोला साईनाथ महाराज की. असे अनेक प्रसंग साईबाबांच्या जीवनामध्ये घडलेले आहेत. साईबाबा एक अत्यंत अवलिया आणि अत्यंत इकडे घ्या अवलिया असे साधू. या 20व्या शतकामध्ये जर सर्वात मोठे साधू जर कोणते होऊन गेले
गेले असतील तर ते शिर्डीचे साईबाबा आहे. म्हणून संपूर्ण भारतामध्ये सर्वात श्रीमंत देवस्थानांच्या यादीमध्ये जर कोणाचा नंबर लागला असेल तर सर्वात श्रीमंत देवस्थानांच्या यादीमध्ये दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे शिर्डीचा आहे. ही साईबाबांची कृपा आहे. खरं सांगू, साईबाबांची ही कृपा फक्त शिर्डीवरती नाही, श्रीमंतीच्या बाबतीत साईबाबांनी आपल्या भक्तावरही अशी कृपा केलेली आहे की दिसायला फक्त सामान्य दिसतात पण महिन्याला 2-2, 4-4 लाख कमवत आहेत. ही साईबाबांची कृपाच आहे की नाही हो महाराज? बरोबर आहे माझं बोलणं? दिसायला साधं काम आहे रिक्षा चालवणं, साधं काम आहे टॅक्सी चालवणं, पण 1-2 लाख काढतात. साईबाबांची कृपाही आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतंय आपण कमवतोय. असे कमवणारे खूप आहेत पण खरं सांगू त्यांच्या हातात काहीच नाही. संसार उद्ध्वस्त आहेत, रात्रीचा दिवस करून डोळ्यामध्ये तेल घालून काम करत आहेत पण हाताला काही लागत नाही. आणि आपण जर अत्यंत साधं असणारं काम करत असू आणि आपल्याला जर इतकं संपूर्ण काही ऐश्वर्य मिळत असेल तर हे साईबाबांच्या सेवेचं फळ आहे, दुसरं तिसरं काही नाहीये. बोला साईनाथ महाराज की. साईबाबांचं गोड असं भजन आपण थोडा वेळ ते घेऊयात आणि राहिलेला प्रसंग आपण पुन्हा पाहूयात. अतिशय गोड असे गुणवान आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत सर, बरोबर आहे? म्हणून आपण त्यांच्याही मुखातला हा भजनाचा आस्वाद सर्वांनी घ्यायचा आहे. गोड अशा भजनामध्ये सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने साईबाबांचं नामस्मरण करायचंय. हा. जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के आगे साईनाथ, तेरा मंदिर बन जाए. जब खिड़की खोलूं तो
साई राम तेरा मंदिर बन जाए. साईबाबांचं मंदिर आपल्या घरामध्ये निर्माण व्हावं हा गाण्याचा आशय आहे. पण ते घर कोणतं आहे? ते घर आहे आपलं हृदय रूपी घर आहे. हा देह हीच शिर्डी आहे आणि या देहातलं हृदय म्हणजेच साईबाबांचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये आपल्याला साईबाबांना ठेवता आलं पाहिजे. साईबाबांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करता आली पाहिजे. आपण करतो पण मंदिरामध्ये. पण खरं सांगू, परमार्थ करायचंय, अध्यात्म करायचंय ते कुठपर्यंत? तो मंदिरातला देव आपल्या हृदयामध्ये प्रगट होत नाही तोपर्यंत. म्हणून अतिशय गोड असं भजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. मेरे घर के आगे साई राम तेरा मंदिर बन जाए. यूपीचे दादा येते ते म्हणले महाराज थोडस हिंदी मधून पण सांगत चला अधून मधून. म्हटलं हरकत नाही, पण आमची जरांगे पाटलाची हिंदी होय डांबरी से जाएंगे आहे की नाही. म्हणून शक्यतो नाही बोललेलंच बरं. असो ते यूपीचे पण ऐका, त्यांचं असं म्हणणं आहे, इथं अनेक वर्षापासून साईबाबांच्या मंदिरासमोर मी राहतो, कामधंदा करतो, पण नित्य साईबाबाची सेवा दर्शन करत असल्यामुळं साईबाबांनी मला माझ्या जीवनामध्ये काही कमी केलं नाही. त्यांची आज मुलं अत्यंत चांगल्या चांगल्या हुद्द्यावर उत्तम असं शिक्षण घेत आहेत. आणि त्यांनी विशेष म्हणजे साईबाबांच्याच कृपेने त्यांच्या घराच्या अंगणामध्ये साईबाबांचं मंदिर बांधकाम हाती धरलेलं आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की. आणि तिथेही आपल्याला कथा करायची. आम्ही हिंदीत करू तिकडे, सगळा संच घेऊन येऊ. काही साईबाबा काही कधी करत नाही, पण त्यासाठी आपल्या जीवनामध्ये मात्र श्रद्धा और सबुरी चाहिए. सबुरी मीन्स पेशन्स. संयम असला पाहिजे आपल्या जवळ. साईबाबा देतात, नुसतं श्रद्धा ठेवणाऱ्यालाही देत नाही, पण श्रद्धेसोबत आपण काही काळ त्या ठिकाणी अजून वेळ दिला पाहिजे त्या कामासाठी, सेवेसाठी. पण माणसांचं मन इतकं चंचल आहे ना, हे मन एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवील पण संयम ठेवीलच असं नाहीये. मन फार चंचल आहे. आणि मनाचा दुसरा एक विषय असा आहे, मनाची गंमत आहे. मनामध्ये जे चांगलं पाहिजे ते येत नाही आणि जे नको पाहिजे असतं ते मनात लवकर आल्याशिवाय राहत नाही. ही मनाची फार मोठी गंमत आहे. म्हणून गीतेनं सांगितलंय, चंचलम हि मन कृष्ण, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. मन अत्यंत चंचल आहे. 10 गोष्टी चंचल सांगितल्या. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्य मकारा दश चंचल. या 10 गोष्टीच्या चंचल सांगितल्या, त्यामध्ये मनाचा पहिला नंबर आहे. या मनामध्ये जे नको पाहिजे ते सर्वात अगोदर येतो. ऐकताय ना? संसाराला कंटाळलेला वैतागलेला एक जण एका साधूच्या दर्शनासाठी गेला. महाराज असा काही मंत्र द्या की मनात आल्याबरोबर ती गोष्ट पूर्ण झाली पाहिजे, असं काहीतरी मंत्र द्या. महाराज म्हटले हरकत नाही,
आमच्या अध्यात्म क्षेत्रामध्ये सर्व काही मिळतं, पण तुला त्यासाठी सेवा करावी लागणार. पण त्यासाठी सेवा करावी लागणार. तो व्यक्ती म्हटला महाराज आश्रमाच्या बाहेरच जात नाही, खूप सेवा करतो. आणि त्याने 6 महिने सेवा केली. किती दिवस? 6 महिने बायको मुलं सोडून सर्व काही महाराजांजवळ आश्रमात राहू लागला, सर्व काही सेवा केली. आणि 6 महिन्यानंतर बोलतो महाराज अहो 6 महिने झाले, मी एक माझा प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलो होतो. जे हवं ते एका क्षणात मिळालं पाहिजे असं मंत्र मला पाहिजे, म्हणून मी तुमच्याकडे आलो. आणि तुम्ही तर 6 महिने गोळू गोळू घेतलं, पण अजून काही मंत्र द्यायला तयार नाहीत. अहो मंत्र द्या. मग महाराजांनी त्याला मंत्र दिला. महाराज ऐका बरं का, ऐकताय ना? मग महाराजांनी त्याला मंत्र दिला. आणि मंत्र मिळाल्यानंतर तो व्यक्ती खूपच हसत हसत मोठमोठ्याने हसत आश्रमाच्या बाहेर निघाला. पण गेट पर्यंत जातो न जातो तोच महाराजांनी त्याला हाक मारली, शिष्या इकडे बाबा. बोलावलं. जी महाराज काय आज्ञा आहे? म्हणे मी तुला मंत्र दिला, जे हवं ते मिळणार त्या मंत्राने, असं सामर्थ्य त्या मंत्रामध्ये आहे, असा मंत्र दिलाय. पण बाबा हा मंत्र जप करण्याची काही प्रथा आहे, काही परंपरा आहे, काही नियम आहे त्याला. म्हणजे काय नियम आहे? महाराजांनी सांगितलं बाबा हा जप तुला जे पाहिजे ते देऊ शकतो, हा मंत्र तुला जे पाहिजे ते देऊ शकतो, पण हा मंत्र जप करताना माकड मनात नाही आलं पाहिजे. काय नाही आलं पाहिजे? माकड ध्यानात नाही आलं पाहिजे. मला सांगा माकड अगोदर त्याच्या ध्यानात येत होतं का? नाही. पण महाराजांनी माकड ध्यानात नाही आलं पाहिजे हे सांगितल्यानंतर जेव्हा तो जप करायला बसायचा, मंत्र डोक्यात येण्याच्या अगोदर 50 माकड त्याच्या डोक्यात यायची. आणि तो मंत्र कधी सिद्धीला गेला नाही. का सांगितलं? जे नको करायचं असतं ते मनामध्ये अगोदर येतं, आणि जे नेमकं करायला पाहिजे ते माणसांच्या मनामध्ये येत नाही. म्हणून हे मन चंचल आहे. म्हणून या करता आपण संतांच्या देवाच्या चरणात वर श्रद्धा तर ठेवलीच पाहिजे, पण मनोभावे सेवा केलेलं चंचल झालेलं मन हे एकाग्र होण्यासाठी मदत होत असते. पण त्यासाठी संयम पाहिजे. म्हणून सांगितलं सबुरी श्रद्धा और सबुरी. सबुरी म्हणजे संयम. संयम असावा. आणि श्रद्धा सबुरी जर माणसाच्या जीवनामध्ये असेल आणि त्या श्रद्धा आणि विश्वासाने जर आपण साईंची भक्ती केली तर साईबाबा आपल्यावरती नक्की कृपा केल्याशिवाय राहणार नाही. अहो त्यांच्या कृपेनं काय होणार नाही. मुकम करोति वाचालम पंगुं लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. काय होणार नाही साईबाबांच्या कृपेनं. साईबाबांच्या जीवनातील आवडीच्या गोष्टी मी तुम्हाला काही काल सांगितल्या, पण साईबाबांच्या जीवनातील एक आवडीची गोष्ट आज मी तुम्हाला एक सांगतो. पुन्हा ऐका बरं का महाराज, ऐकताय ना? साईबाबांच्या जीवनातील आवडीची गोष्ट होती, साईबाबांना दीपोत्सव करायला फार आवडायचं. म्हणजे मंदिरामध्ये दिवे लावायचे आणि दिवे लावून छानपैकी मस्त परमार्थाचा आनंद घ्यायचा. दीपोत्सव आवडायचा, पण दिवे लावण्यासाठी तेल पाहिजे. बरोबर आहे? दररोज साईबाबा एक दिवा लावायचे, पण कधी कधी मनात आलं ना सर्व मंदिर उजाळून काढायचे. दुकानामध्ये जायचे, तेल मागायचे,
बऱ्याच वेळा लोकांनी तेल द्यावं आणि एके दिवशी त्यांना कुणीच तेल दिलं नाही. ऐकताय ना? कुणीच तेल दिलं नाही. अरे काय आज जोगड्या दिसतोय? कोण आहे आज स्वतःला साधू म्हणून घेतोय, तेल मागत फिरतोय? लोकांनी साधू संतांना कमी छळलेलं नाही. पण ऐका, या महाराष्ट्राचं दुर्दैव असं आहे, संत होते तोपर्यंत साधू संतांना खरे संत लोकांना कळाले नाही. आणि आरत्या चालल्यात ना, हे ते गेल्यानंतरच्या आरत्या आहेत. मी नेहमी सांगत असतो, या महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर त्यासाठी आधी मरावं लागतं, तेव्हा मोठं होता येतं. मेल्याशिवाय मोठं करत नाहीत लोक. म्हणून ज्याला मोठं व्हायचंय त्यांनी काय केलं पाहिजे? गंमतच आहे. लोकांनी तेल दिलं नाही. मग साईबाबांनी मंदिरामध्ये सर्वत्र चक्कर मारली. जुने जे दिवे होते ते दिवे पाहिले, दिवे स्वच्छ केले, त्यामध्ये कापसाची वात घातली. आणि ऐकताय, त्या कापसाच्या वातीमध्ये दिव्यात साईबाबांनी एका डब्यानं, एका तांब्यानं त्या दिव्यामध्ये पाणी ओतलं. आणि पाहताय काय, ती संपूर्ण रात्र ते दिवे तेलाप्रमाणे तेवत राहिले. जे दिवे तेल टाकल्यानंतर जितका वेळ चालत नव्हते, ते दिवे त्याही पेक्षा 100 पट अधिक पाण्यानं साईबाबांनी चालवली. हा साईबाबांच्या जीवनातील फार मोठा चमत्कार आहे. बोला साईनाथ महाराज की. संतांना काही अशक्य नसतं. पाण्याचे दिवे त्यांनी पेटवले म्हणजे ही सामान्य गोष्ट नाहीये. आपल्याला तेलाचे पेटवता येत नाही, बरोबर आहे? दिवा, आपण दिवा लावतो पण दिवाच लावतो. बोलणं लक्षात येतंय माझं बोलणं लक्षात येतंय का? दिवा लावणे हा मराठीमध्ये वाक्प्रचार म्हणतात त्याला. आपण दिवे नाही लावत, दिवा लावतो. संतांना काही अशक्य नसतं. पण साईवरती, साईबाबांवरती श्रद्धा ठेवून साईबाबांनी ज्यांची ज्यांची भक्ती केली ना, साईबाबांची ज्यांनी भक्ती केली त्या सर्वांच्या सर्व इच्छा साईबाबांनी पूर्ण केलेल्या आहेत. शिर्डीमध्ये गोपाळगुंड नावाचे एक व्यक्तिमत्व होतं. ऐकताय? गोपाळगुंड नावाचे एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांची इच्छा होती की आपण शिर्डीमध्ये रामनवमी साजरी करूया. परवा दिवशी रामनवमी आहे, राम जन्मोत्सव आहे. आणि त्यानिमित्ताने आपणही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना या व्यासपीठावरून मनापासून खूप खूप धन्यवाद देतो की आपण या मायानगरीमध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये हा रामनवमीचा उत्सव साजरा करतात. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. राम जन्मोत्सव शिर्डीमध्ये सुरू करावा ठरवलं, पण काय करावं? त्यासाठी आपण साईंची आज्ञा घेतली पाहिजे. म्हणून ते गोपाळगुंड यांनी साईबाबांकडं प्रार्थना केली, बाबा राम नवमीचा उत्सव साजरा करावा असं वाटतंय.
साईबाबा म्हटले हरकत नाही, आपण करूयात. सर्व जय्यत तयारी झाली, परंतु ऐका ना, इंग्रजांचा काळ होता आणि एका इंग्रज अधिकाऱ्याला गावातल्या कोणीतरी एका व्यक्तीनं जाऊन सांगितलं, बाबा साहेब, अवा रामनवमी उत्सव जर गावात साजरा केला तर त्यानं गावामध्ये अराजकता माजू शकते, धार्मिक प्रचंड वाद निर्माण होऊ शकतो, म्हणून तुम्ही गावात रामजन्म उत्सव साजरा करण्याची परवानगी देऊ नका. इंग्रज अधिकाऱ्यानं काही माणसं शिर्डीमध्ये पाठवले आणि सांगितलं, उत्सव मूर्तींना सांगितलं उत्सव साजरा करू नका. हरकत नाही, सर्वांनी माघारी घेतली. पण तदनंतर ऐन रामनवमीच्या दिवशी अर्ध्या रात्री साईबाबांनी मनामध्ये निश्चय केला, अरे कसलीही अराजकता न माजवता, कसलीही धार्मिक तेढ निर्माण न करता आपण रामनवमी अगदी पूर्ण ताकदीने पार पाडू शकतो. म्हणून त्यासाठी साईबाबांनी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन शिर्डीमध्ये 1933 साली साईबाबांनी पहिला राम जन्मोत्सव साजरा केला. ऐकताय ना, पहिला राम जन्मोत्सव साजरा केला. साईबाबांना राम प्रभूचं भजन आणि राम मंदिरामध्ये जाऊन बसण्याची खूप आवड होती. साईबाबांच्या अनेक आवडी मी तुम्हाला सांगतोय. काय काय आवडत होतं? दीपोत्सव करायला आवडायचं, राम प्रभूचं भजन आणि राम मंदिरामध्ये बसायला आवडायचं. आणि साईबाबांनी अगदी ते भान विसरून राम प्रभूच्या भजनामध्ये दंग व्हावं. आपणही 2 मिनिट होऊयात, सर्वांनी हाताने टाळी वाजून राम प्रभूचं भजन करू. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय
साईबाबांना अभिप्रेत आहे. साईबाबांनी शिर्डीमध्ये राम जन्मोत्सव साजरा केला, पण साजरा करायचा आहे, मग काय करावं? तर त्यावेळेला साईबाबांकडं कृष्ण जागेश्वर भीष्म नावाचं एक व्यक्तिमत्व, जे कीर्तनकार होते, त्या काळामध्ये प्रख्यात असे ते गोड असे कीर्तनकार साईबाबांकडे गेलेले आणि महाजन काका म्हणून एक गोड असे गायक, असे दोघं मिळून हे साईबाबांकडे गेले आणि बाबांना सांगितलं, बाबा राम जन्मोत्सव आपण साजरा करू, पण राम जन्माचं कीर्तन झालं पाहिजे. आणि ते कीर्तन या ठिकाणी कृष्ण महाराज या ठिकाणी करतील. ठरलं कृष्ण महाराजांचं कीर्तन काका महाजन गाण्यासाठी पुढे गाती त्यांचे धरिता द्रुपद. अतिशय गोड असं कीर्तन संपन्न झालं, अतिशय गोड कीर्तन. साक्षात साईबाबाच्या कीर्तनामध्ये बसलेले आहेत. ते दृश्य आपण आपल्या डोळ्यासमोर आणा. कीर्तनकार कीर्तन करत आहेत, गायक वादक मंडळी त्यांना साथ देत आहेत आणि साक्षात साईबाबा त्या कीर्तनामध्ये दंग झालेले आहेत. त्या कीर्तनाची मजा काय असेल हो? बोला साईनाथ महाराज की जय. काय मजा असेल त्या कीर्तनाची. साईबाबा त्या कीर्तनामध्ये दंग होत आहेत, मंत्रमुग्ध होत आहेत आणि गोड असं कीर्तन संपन्न होत आहे. खरं सांगू, ज्या वेळेला कीर्तनकार कीर्तन करत होते असा उल्लेख आलाय चरित्रामध्ये. कीर्तनकार कीर्तन करत असताना कीर्तनकारांना जर काही ओवी श्लोक आठवला नाही तर साईबाबांनी कीर्तनकारांना अधूनमधून ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगाव्या. काय अधिकार आहे? दिसायला आपल्याला ते साधे व्यक्तिमत्व दिसतंय, पण संपूर्ण ज्ञानेश्वरी यांनी आत्मसात केली आणि ज्ञानेश्वरीवरती प्रचंड प्रेम करणार व्यक्तिमत्व महापुरुष म्हणजे साईबाबा आहे. ग्रंथामध्ये तसा उल्लेखच आलाय. आणि म्हणून कीर्तन संपन्न झालं. राम प्रभूचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पाळणा बांधलेला आहे आणि ते पाळणा बांधल्यानंतर कीर्तनकाराने राम प्रभूचा जन्मोत्सवाचं चरित्र सांगायला सुरुवात केली. दशरथे मारिला तोची होता मास, कीर्तन सांगायला सुरुवात केली. आणि जन्माचा वेळ झाल्यानंतर उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवरते योमी, असा अभंग सुरुवात झाली. जन्माचा अभंग. आणि माध्यान्ना सिरी न कर पळभर होय स्थिर. आणि कौशल्य मातेला डोहाळे सुरू झाले आणि यथामती अखावकाश चैत्र शुद्ध नवमीला राम प्रभूंचा जन्म अयोध्या नगरीमध्ये झाला. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. ही कथा परवा दिवशी आपण पाहणारच, पण आजच्या कथेमध्ये या ठिकाणी साईबाबांच्या या राम जन्मोत्सव साईबाबांनी जो सुरू केला त्यामध्ये कीर्तनकारांनी अशा पद्धतीने हा विषय घेतला आणि सर्व लोकांनी पुष्पवृष्टी केली, गुलाल उधळला. आणि तो ऐका ना, उधळलेला गुलाल साईबाबांच्या डोळ्यामध्ये गेला. बाबा अत्यंत क्रोधाने लालबंद झाले आणि पाहू लागले इकडे तिकडं. कोणी हा गुलाल वेगला? क्रोधाने रागवलेले ते बाबा पाहिल्यानंतर लोकांचा थरकाप उडाला. आता बाबा काय करताय? पण तो सगळा आनंद पाहता अतिशय क्रोधावलेले बाबा काही क्षणामध्ये पुन्हा शांत झाले आणि त्यांनी पुन्हा
लोकांना त्या राम जन्माचा उत्सव अतिशय आनंदाने साजरा करण्याकरता परवानगी दिलेली आहे. आणि मग पाळणा सुरू झाला. पहिल्या दिवशी पाळणी मग तुमच्या पाठेच सर्व हे केलं. त्या गीत रामायणामध्ये गोड असं रामप्रभूच्या जन्माचा प्रसंग आला आहे. राम जन्मला ग सखी राम जन्मला जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर 1933 सालापासून साक्षात जगज्ञाता भगवान परमात्मा निर्गुण निराकार असणारं परमात्माचं तत्व जे साईबाबांच्या रूपाने शिर्डीमध्ये अवतरलं, त्याच साईबाबांनी शिर्डीमध्ये पहिला राम जन्माचा उत्सव केलेला आहे. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. हनुमंताचं मंदिर असेल, गावदेवीचं मंदिर असेल, साईबाबांनी शिर्डीमधील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे. इतकंच नाही, फक्त मंदिराचा जीर्णोद्धार केला असं नाही, तर साईबाबांनी एका जीर्ण झालेल्या मशिदीचा सुद्धा जीर्णोद्धार साईबाबांच्या हस्ते झालेला आहे. ऐका, जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये सध्या मतभेद चाललेले जे आपल्याला पाहायला मिळतात ना, साईबाबांच्या जीवनचरित्रामधून आपल्याला हा सर्व धर्म समभावाचा संदेश साईबाबांनी दिलेला आहे. मशिदीचा जीर्णोद्धार केला. जीर्ण असणारी मशीद, त्या मशिदीमध्ये साईबाबा नेहमी बसायचे. पडलेली होती, साईबाबा बसायचे तिथं. दिवा लावायचे मशिदीमध्ये आणि दिवा लावून साईबाबांनी त्या दिव्याकडे अखंड पाहत राहावं. दिव्याकडे पाहणं ही एक योगिक प्रक्रिया आहे. याला त्राटक असं म्हणतात. ऐकताय ना, त्राटक म्हटलं जातं त्याला. त्यानं आपली दृष्टी सुधारते, नजरेमध्ये तेज येतं, डोळ्याचे विकार नाहीसे होतात. आपल्याला जर डोळ्यांचे काही आजार असतील ना, ते नाहीसे होतात. दिव्याच्या त्या वातीकडे जर आपण मंद अंधकारामध्ये जर सारखं पाहिलं ना, डोळे झाकायचे नाही एकदा पाहायला लागल्यानंतर. त्याला त्राटक असं म्हणतात. साईबाबा म्हणजे सामान्य कोणी नसून साक्षात योगीराज आहे. काही माणसं या जगामध्ये योगी होऊन गेली, काही माणसं योगेश्वर होऊन गेली आणि काही महापुरुष योगीराज होते. योगी अनेक आहेत हिमालयामध्ये, एक जण आहे तो योगेश्वर आहे. कोण आहे? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवानि तिर्मतिर्मम. हे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत, योगी आहेत, योगेश्वर आहेत आणि त्याप्रमाणे योगीराज आहेत. आणि त्या योगी राजांमध्ये सर्वात पहिला नंबर जर कोणाचा असेल तर तो शिर्डीच्या साईबाबांचा आहे. बोला साईनाथ महाराज की जय. योग विद्या त्यांना आत्मसात होती, म्हणून ते त्या मशिदीमध्ये दिवा लावायचे आणि त्या दिव्याकडे पाहिजे. त्याला त्राटक असं म्हणतात. योगा करायचे. हल्ली लोक योगा करतात, पण योगा करतात का काही नाटक करतात तेच कळत नाही. हा गंमतच आहे. योगाच्या नावाखाली काय काय सध्या. चला आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही.
पण साईबाबा योगी होते. भल्या पहाटे उठणं, योगाची साधना करणं, आणि संत त्याला म्हणतात तो या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेहे. मुनी कुणाला म्हणतात, योगी कुणाला म्हणतात, महापुरुष कुणाला म्हणतात? तुम्ही आम्ही सर्वजण झोपलेले असताना, जे ते आपण जग झोपलेलं असताना जे साधना करत बसतात, आणि जग ज्यावेळी जागा असतं त्यावेळी जे झोपलेले असतात ना, ते योगी असतात. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलं. आणि असे योगीराज साईनाथ महाराज यांनी अनेक मंदिराचा ज्याप्रमाणे जीर्णोद्धार केला, त्याप्रमाणे साईबाबांनी एका मशिदीचा सुद्धा जीर्णोद्धार केला. अध्यायामध्ये आलेलं आहे, महाराज तुम्ही वाचला असेल. अनेक घटना अशा साईबाबांच्या जीवनातल्या आहेत. आज आपण त्यातल्या काही अनेक घटना पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग पाटलाला, नानासाहेब पाटलाला पुत्रप्राप्ती असेल, राम जन्मोत्सव साजरा केलेला असेल, अनेक मंदिराचा जीर्णोद्धार असेल, मशिदीचा जीर्णोद्धार असेल. साईबाबांनी त्यांच्या जीवनामध्ये साईबाबा कसे दिसत होते याचाही काही उल्लेख आपण आजच्या कथेमधून केलेला आहे. अशीच ही कथा आपल्याला उद्याही पाहिजे. आणि उद्या आपल्याला साईबाबांच्या समाधीचा काही प्रसंग आपल्याला या ठिकाणाहून कथन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कथेचा आस्वाद घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावं. कालच्या पेक्षा आज डबल माणसं झाली, आणि मला खात्री आहे उद्या यापेक्षा सुद्धा डबल असणार आहे की नाही. असेच या साई कथेचा आनंद आपण घ्यावा. सर्व कार्यकर्ते मंडळींनी, साई भक्तांनी गोड असं नियोजन केलेलं आहे. साई सत्ता, साई श्रद्धा चॅरिटेबल ट्रस्ट, रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना, महाराष्ट्र नगर मानखुर्द यांच्या वतीनं ही कथा अत्यंत गोड अशी चाललेली आहे. आणि या कथेमध्ये आस्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आपण जास्तीत जास्त संख्येने या कथेचा आस्वाद घ्यावा. खरं सांगू, साईबाबांचं जीवनचरित्र सांगणारेही कमी आहेत, कथा सांगणारेही कमी आहेत. म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहून या कथेचा आस्वाद घेतला पाहिजे. हे तुम्हाला दुसरं कोणी सांगणार नाही. म्हणून साईबाबांची कथा आपण ऐकावी. आणि साईबाबांना काय आवडतं, साईबाबांनी स्वतः सांगितलं, माझं नाम आणि माझं चरित्र जो श्रवण करतो तो व्यक्ती मला जगामध्ये सर्वात प्रिय आहे. साईबाबांनाही सर्वात जास्त आवडत. साईबाबांचं चरित्र जो लोकांना ऐकवतो तो त्याही पेक्षा साईबाबांना अजून प्रिय आहे, जास्त आवडतो. आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला. आपलं काहीतरी अनंत जन्मीचं भाग्य असेल, साईबाबांनी आपल्यावरती कृपा केली आणि आपल्याला हे दिव्य चरित्र श्रवण करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्या संधीचं सोनं आपण सर्वजण करत आहोत. असंच सोनं आपल्याला उद्या करायचं आहे. एक गोड असा भजनाचा कार्यक्रम, अभंगाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. पण तत्पूर्वी उद्या या ठिकाणी येताना कार्यकर्ते मंडळींना विनंती आहे, जे मंडळी येतील, साईबाबांना दीपोत्सव आवडायचा. मग आपणही उद्या दीपोत्सव साजरा करणार आहोत. तो दीपोत्सव उद्या मेणबत्त्या आणायच्या. महाराज सगळ्यांनी इथं समोर बसायचे आणि साईबाबांच्या 5 मिनिट आपण भजन घेणार. आणि त्या भजनाच्या वेळेला या ठिकाणची सर्व लाईट बंद केली जाणार आहे आणि दिव्याच्या प्रकाशामध्ये साईबाबांच्या आवडीचा दीपोत्सव आपण साजरा करून साईबाबांचं भजन करणार आहोत. आणि त्या भजनाचा अत्यंत गोड असा आनंद आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. हा जाऊया पायी शिर्डीच्या ठाई, जाऊया पायी शिर्डीच्या ठाई, मला जावंस वाटलं
अतिशय गोड असं भजन, साईबाबांचं भजन गीत या ठिकाणी दादांनी सादर केलेलं आहे. खरं तर या मुलांचं खूप कौतुक आहे की या मायानगरीमध्ये राहूनही ते अतिशय गोड असं सांप्रदायिक, धार्मिक, आध्यात्मिक असं काम करतायत. आणि विशेष मला याचं नवल वाटलं, हे सर्व करत असताना वारकरी संप्रदायाची पवित्र अशी तुळशी माळा त्यांच्या गळ्यात आहे. ही मोरे फॅमिली म्हणजे वारकरी संप्रदायाची कट्टर मंडळी आहे. ही सर्व विद्या आत्मसात करत असताना विविध ठिकाणी त्यांना फिरावं लागतं, पण गळ्यातल्या माळीला त्यांनी अजून धक्का लागू दिला नाही. लागणार नाही. लागणार आहे नाही. ही पांडुरंगावरती त्यांची असणारी निष्ठा आणि श्रद्धा आहे, आणि श्रद्धा त्यांना आयुष्यात काही कमी पडू देणार नाही. हा या व्यासपीठावरून दिलेला शब्द आहे. ऐका. असो, साई श्रद्धा चॅरिटेबल ट्रस्ट, रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना महाराष्ट्र नगर मानखुर्द यांच्या वतीनं अतिशय गोड असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण आदरणीय ज्येष्ठ परमार्थ मार्गदर्शक पांडुरंग महाराज पिसाळ असतील, त्याचप्रमाणे साई चरित्र वाचन हरिभक्तीपरायण आत्माराम महाराज सानप असतील, ही सर्व मंडळी आणि अजूनही त्यांना हातभार लावणारी आपण सर्वजण भाविक साई भक्त मंडळी त्यांना हातभार लावतो आणि हा कार्यक्रम तन मन धन सहकार्याने संपन्न करतो. खूप आपलं मोलाचं योगदान आहे. खरं तर हा सर्व संच ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे ते हरिभक्तीपरायण माझ्यावरती नितांत प्रेम करणारं गोड व्यक्तिमत्व सोपान भाऊ आढावतेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावरती नितांत प्रेम करणारं आणि आमच्या मेंबर म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो असे शंकर महाराज पार्टीतेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा विद्यार्थी निलेश, तोही अत्यंत सुंदर असा तबला वाजवतो, तोही या ठिकाणी उपस्थित आहे. उच्च शिक्षित आहे, तरी सुद्धा वारकरी सांप्रदायिक पद्धतीने भजन, कीर्तन, तबला, गोड वादन आहे. त्याचप्रमाणे माझ्यावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व माझे परमार्थ मार्गदर्शक आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा परमार्थ नित्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे नित्य वृद्धिंगत होत आहे असे अनेश महाराज आवारी सर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. गोड असं नियोजन या ठिकाणी संपन्न होते. साऊंड सिस्टीम छान लागलेली आहे, कलाकार मंडळी आहेत. आपणही सर्वजण श्रद्धेनं आणि विश्वासाने ऐकतायत, आणि श्रद्धा विश्वास जर आपल्या साईबाबावरती असेल तर साईबाबा आपल्यावर कृपा करण्यासाठीच इथं बसलेले आहेत आणि ते आपल्यावर कृपा करणार आहेत. आता आपण साईबाबांची आरती घेऊ आणि तदनंतर हा कार्यक्रमाचा समारोप होईल. या गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बू फलचारुभक्षणं वासुदं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं. आमच्या माता भगिनींना विनंती आहे, अनेक महिला मंडळी, माता पिता, बंधू भगिनी अनेक उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे, उद्या आपल्याला कथेचा शेवट आहे, म्हणून आपण येताना अजून आपल्या 4-4, 2-2 मैत्रिणी घेऊन कथेसाठी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उदिसे तुराची हस्ती धागे बाळ फळाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती. जय देव रत्ना कलिता फळात गौरी कुमारा वंदना देव देव मुकेश्वरा.
हरि ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमान सजन्ति यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रथय्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौम सर्वाविषयान्तादापरार्धात् पृथिवी समुद्रपर्यन्ताया एकराडिति तदप्येष श्लोको विहितो मरुतः परिविष्टारो मरुत्तस्यावसनगृहे आविष्टस्य कामं प्रेतु विश्वे देवः सदासदैति हरि ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम शांति 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 अनंत कोटि ब्रह्मा